नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या 4 फ्रीहँड रांगोळ्या दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली रांगोळी, जी की मी अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळात कमी जागेत काढून घेतलेली आहे। मी इथे 3 बांगड्या यांचा वापर केलेला आहे आणि रांगोळीच्या हातानेच काढून घेतलेले आहे। इथे मी कुठलाही इन्स्ट्रुमेंट म्हणजे रांगोळीचा पेन वापरलेला नाही आहे। तुमच्या घरामध्ये स्पून म्हणजे चमचा अवेलेबल असेलच तर तुम्ही याचाही देखील वापर करू शकता। मी मागच्या व्हिडिओमध्ये अशा फ्रीहँड रांगोळ्या बऱ्याच अपलोड केलेल्या आहेत। तसेच एका सफेद रांगोळीनी काढता येईल अशी रांगोळी, टिपक्यांची रांगोळी म्हणजेच कोलम रांगोळी आणि बऱ्याच अशा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर नक्की पाहून घ्या। हे पहा, मी माझ्या बोटाच्या साहाय्याने त्याला आकार देत आहे। तुम्ही इथे एका सफेद रांगोळीने देखील अशी रांगोळी काढून घेऊ शकता। तसेच तुमच्या आवडीचे रंग देखील तुम्ही भरून घेऊ शकता। ही झाली आपली पहिली रांगोळी। आता पाहूया दुसरी रांगोळी। इथे मी पुन्हा एकदा बांगडीच्या साहाय्याने वर्तुळ काढून घेत आहे, म्हणजेच त्याला आकार देत आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीचे देखील रंग यामध्ये भरू शकता। तुमच्या घरी जरी 2 ते 3 रंग जरी अवेलेबल असेल तरी देखील तुम्ही अशी छान अशी रांगोळी नक्की काढू शकता। अशी रांगोळी काढण्यासाठी फक्त कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागून जाईल, म्हणजेच कमी वेळात कमी जागेत अशी रांगोळी तयार होईल। आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये रांगोळी कुठली काढायची, किती वेळ लागेल हे कळत नाही, तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा आणि उद्यासाठी ही रांगोळी नक्की काढा। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन फ्रीहँड रांगोळ्या अगदी कमी आणि सोप्या कमी वेळात काढता येईल अशा पाहायला मिळतील। ही आहे तिसरी रांगोळी। तुम्ही पाहून घेऊ शकता, मी बोटाच्या साहाय्याने त्याला आकार देत आहे। अशी रांगोळी तुम्ही देवघरात किंवा अंगणात उंबरवट्यावर देखील काढून घेऊ शकता। मी इथे जास्तीत जास्त प्रत्येक रांगोळीमध्ये काढता येईल अशी आणि 2 ते 3 किमान 2 ते 3 रंग वापरलेले आहेत। 2 ते 3 रंगामध्ये तुमची रांगोळी अगदी चांगली आणि सोपी होऊन जाईल। आता पाहूया चौथी रांगोळी। इथे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे जो मोबाईलचा फ्लॅशलाईट आहे त्याच्यामुळे रांगोळी नीट दिसत नाही, तर तुम्ही प्लीज समजून घ्या यामध्ये। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी आवडलेली आहे की नाही ते। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।